तर बघशील तर गेल्या एक वर्ष दीड वर्षात आपल्या स्टॉक्सनी चांगलं परफॉर्म नाही केलेलं. हो. राईट. आपले स्मॉल कॅप मिड कॅप सेक्टर अंडर परफॉर्म आहे, लार्ज कॅप अगदी इनलाईन किंवा थोडाफार म्हणजे एफडी पेक्षा कमीच रिटर्न आहेत या सगळ्या गोष्टींचे. पण त्याच काळात हाँगकाँग किंवा इतर काही देशांच्या स्टॉक मार्केट्सनी जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. आता मला त्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आत्ता म्युच्युअल फंडांमार्फत फीडर फंड्स असं म्हटलं जातं. सो तो एक पर्याय उपलब्ध होता. मग त्याच्यात मी काय करायचो, त्या फीडर फंडामध्ये गुंतवणूक करायचो. पर्यायाने तो फंड एखाद्या इंडेक्स ETF मध्ये गुंतवणूक करायचा त्या करन्सीमध्ये, पण माझी इन्व्हेस्टमेंट INR मध्येच व्हायची. आता काय झालं तर गेले दीड दोन वर्षांपूर्वी करन्सी जशी थोडी रिस्क आली, तसं खूप काही वर्षांपूर्वीच सेबी आणि RBIनी मिळून काही रेग्युलेटरी बॉक्स घातले, तर $7 बिलियन एवढी आउटबाउंड इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामार्फत अलाउड होती. अच्छा. आता त्याच्यामध्ये अजून $1 बिलियन त्यांनी मी म्हणेन एक स्कोप ठेवला होता की अजून ॲडिशनल करता येईल असं. याचा परिणाम असा झाला की गेले काही वर्ष तू बघतोयस की फँग्स म्हणजे फेसबुक, अल्फाबेट किंवा नेटफ्लिक्स, Amazon, मायक्रोसॉफ्ट, त्याच्या व्यतिरिक्त आता Nvidia, आता नवीन काही आहे. ह्यांनी खूप चांगला रिटर्न दिल्यामुळे युएसच्या नॅसडॅकनी प्रचंड रिटर्न्स दिले. हे सगळं बघून आउटबाउंड इन्व्हेस्टमेंट्सकडे एक कल वाढला, तर गुंतवणूकदारांनी ती इन्व्हेस्टमेंट गेली काही वर्ष चालू ठेवल्यामुळे हे $7 बिलियन लिमिट कधीच एक्झॉस्ट झालंय. त्यामुळे आता ह्या सगळ्या आउटबाउंड इन्व्हेस्टमेंट करण्याचा म्युच्युअल फंडाचा ॲव्हेन्यू बंद झालाय. आता लिबरलाइज रेमिटन्स स्कीम नावाचा प्रकार आहे, LRS, त्या विंडो अंडर पर पॅन आपण $2.5 लाख बाहेर गुंतवू शकतो. पण त्याच्यासाठी माझ्याकडे एक्सपर्टीज नाहीये आणि ह्या गोष्टी मला करता येत नाहीत. आणि म्युच्युअल फंडाचा रूट आता ऑलमोस्ट ब्लॉक आहे, कारण ते फंड नवीन इन्फ्लोज ऍक्सेप्ट करत नाहीयेत. तर अशा वेळेस गिफ्ट सिटी मार्फत मी आउटबाउंड इन्व्हेस्टमेंट करू शकतो.